नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खमण ढोकळ्याची भन्नाट रेसिपी, जी अतिशय कमी वेळात तुम्ही तयार करू शकता। बघा, ढोकळा हा अतिशय स्पॉन्जी असा झालेला आहे, अगदी मऊसूत असा ढोकळा तयार झालेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण बघूयात। या वाटीने मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता ह्या बेसन पिठात आपल्याला चिमूटभर हळद, 2 चमचे साखर पोहे खाण्याचा ॲड करायचे, अर्धा चमचा मीठ आपल्याला त्यात घालायचं आहे, पाव चमचालाही कमी सायट्रिक ॲसिड आपण घालणार आहोत, त्याऐवजी लिंबाचा रस देखील वापरू शकता। ज्या वाटीने बेसन पीठ मोजलेलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी आपण घेणार आहोत। आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ भिजवून घेणार आहोत। पिठाला आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी आपल्याला घालत जायचं। 1 वाटी पाणी इनफ होतं, लागल्यास वरून 2 लहान चमचे घालू शकतात। पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकतात। तर ज्या भांड्यात आपल्याला खमण करायचं आहे त्याला आपण तेल लावून घेऊयात। अगदी चारी बाजूने व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। हा ढोकळा आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घालून डिश ठेवून घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही स्टँड देखील वापरू शकता। आता आपण आपल्या बॅटरमध्ये पाव चमचा सोडा घातला आहे। सोडा हा ढोकळा लावायच्या अगोदर ॲड करा, 5 मिनिटं अगोदर ॲड करा। आता त्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या, 2 मिनिटं त्याला कंटिन्युअसली फेटत राहा आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ते फेटत राहायचं आहे। तर व्यवस्थित पीठ फेटून झाल्यावर आपण ते ज्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात घालणार आहोत। व्यवस्थित आपण सगळं मिश्रण त्या भांड्यात थोडं टॅप करून घेऊयात भांड्याला, त्याचे एअर्स बबल्स निघून जातील। आता आपण त्या डब्याला कुकरमध्ये व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे। वरून झाकण व्यवस्थित लावून आपल्याला कुकरची शिट्टी ही काढून घ्यायची आहे। आता आपल्याला ढोकळा 15 मिनिटं बारीक ते मध्यम आचेवर शिजू द्यायचा आहे। आता आपले 15 मिनिटं झालेले आहेत, आपण कुकर उघडून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती सुंदर तयार झालेला आहे। आपण त्यात आता बरोबर मध्यभागी चाकू घालून बघूयात, ढोकळा अतिशय व्यवस्थित तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण चारी बाजूने त्याच्या कडा या सोडवून घेणार आहोत। व्यवस्थित आपण ढोकळ्याच्या या कडा सोडवून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ढोकळा काढताना त्रास होणार नाही। आता आपण तडक्यासाठी कढईत तेल घालून घेणार आहोत, 2 ते 3 लहान चमचे तुम्ही तेल ॲड करू शकता। आता यात आपण मिरच्या तळून घेणार आहोत। ज्या अगदी फिक्क्या चवीच्या मिरच्या आहेत त्यांना मधून आपण कट देऊन व्यवस्थित तळून घेणार आहोत, कारण खमण ढोकळा हा मिरचीशिवाय अपूर्ण असतो। आपण मिरच्या तळून घेतल्या आहेत। आता त्याच तेलात आपण अर्धा चमचा राई, अर्धा चमचा आपण त्यात जिरं ॲड करणार आहोत, कढीपत्त्याची पानं आपण त्यात ॲड केलेली आहेत। आता ही फोडणी आपण व्यवस्थित आपल्या ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत। ढोकळा अतिशय सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता। चारी बाजूने आपण फोडणी आपली टाकून घेणार आहोत। आता आपण त्याचे मध्यम आकाराचे पीसेस करून घेऊयात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान मोठे देखील साईजचे कट करू शकता। ढोकळा हा जर व्यवस्थित तुमचा झाला असेल, आतून कच्चा नसेल, तर तो
कापतानाच आपल्या लक्षात येतो की ढोकळा हा आपला किती सुंदर अगदी रवेदार असा झालेला आहे। आता आपण ढोकळा डिशमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला ढोकळा हा किती फुललेला आहे, अतिशय स्पॉन्जी, अजिबात कुठेही तो चिकट दिसत नाही आहे आणि खाताना देखील हा ढोकळा अजिबात घशात फसत नाही। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तुम्ही बघू शकता, आतून देखील तुम्ही बघू शकता किती जाळीदार असा ढोकळा आलेला आहे। जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।